नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या एका अशा महाकाय प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या राज्याच्या विकासाचं चित्रच बदलून टाकू शकतो. हो, आपण बोलतोय नाशिक-अक्कलकोट सुपरहायवेबद्दल. चला, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. फक्त एक कल्पना करा. तुम्ही नाशिकमधून सकाळी निघताय आणि फक्त 4 तासात अक्कलकोटला पोचला आहात. सध्या हे ऐकायला एकदम अशक्य वाटतं, नाही का? जिथे आज 9-10 तास सहज लागतात, तिथे फक्त 4 तास? पण हो, हे आता खरं होणार आहे. हे जे स्वप्नवत वाटणारं गणित आहे ना, ते आता सत्यात उतरणार आहे. आताची परिस्थिती बघा. नाशिक ते अक्कलकोट म्हणजे तब्बल 524 किलोमीटरचा प्रवास आणि कमीत कमी 9 तासांचा वेळ. पण या नवीन नाशिक-अक्कलकोट ग्रीनफील्ड हायवेमुळे हेच अंतर जवळपास 150 किलोमीटरने कमी होणार आहे. म्हणजे फक्त 374 किलोमीटर. आणि प्रवासाचा वेळ तो तर निम्म्यापेक्षाही कमी. म्हणजे विचार करा, फक्त 4 तासांवर येणार आहे. आणि हे सगळं येत्या 2 ते 3 वर्षात प्रत्यक्षात येणार आहे. चला तर मग याचं जरा सविस्तर विश्लेषण करूया. आज आपण बघणार आहोत की हा जो अशक्य वाटणारा प्रवास आहे, तो नक्की शक्य कसा होतोय. हा मार्ग आपल्या भारताच्या पश्चिम भागाला दक्षिणेसोबत कसा जोडतोय. महाराष्ट्रासाठी ही एक नवी लाईफलाईन कशी ठरू शकते. रस्त्याच्या पलीकडे याचा विकास कसा होईल. पर्यावरणाची काय काळजी घेतली जातेय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा खरंच महाराष्ट्राचा पुढचा गेम चेंजर ठरू शकेल का. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. सध्याचा हा प्रवास इतका मोठा आणि वेळखाऊ का आहे आणि हा नवीन महामार्ग ही सगळी गणितं कशी बदलणार आहे. आजच्या तारखेत नाशिक आणि अक्कलकोट या 2 महत्त्वाच्या धार्मिक शहरांमध्ये प्रवास करणं म्हणजे अक्षरशः एक पूर्ण दिवस घालवण्यासारखं आहे. खराब रस्ते, शहरांमधून जाताना लागणारा ट्रॅफिक आणि वळणावळणाचा मार्ग यामुळे फक्त वेळच नाही तर आपली ऊर्जा आणि पैसा सगळंच वाया जातं. कित्येकदा तर 9 तासांपेक्षाही जास्त वेळ लागतो. पण हा जो थकवणारा प्रवास आहे आणि हे जे 524 किलोमीटरचं लांब अंतर आहे, ते लवकरच इतिहास जमा होणार आहे. आता जरा या प्रकल्पाकडे मोठ्या कॅनव्हासवर पाहूया. कारण हा हायवे म्हणजे फक्त नाशिक आणि अक्कलकोटला जोडणारा एक रस्ता नाहीये. हा एका खूप मोठ्या, एका देशव्यापी योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा महामार्ग म्हणजे PM गतिशक्ती योजनेअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाकांक्षी सुरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक हिस्सा आहे. आता गतिशक्ती योजनेचा उद्देशच हा आहे की देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं असं विणायचं की मालवाहतुकीचा खर्च कमी होईल आणि विकासाला वेग येईल. हा कॉरिडॉर त्याच ध्येयाचा एक भाग आहे, जो भारताच्या पश्चिम टोकाला म्हणजे सुरतला थेट दक्षिण टोकाशी म्हणजे चेन्नईशी जोडण्यासाठी बनवला जातोय. या कॉरिडॉरची व्याप्ती किती मोठी आहे बघा. हा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या 6 राज्यांमधून जाणार आहे. याचा अर्थ सुरत आणि चेन्नईसारखी मोठी बंदरं आणि मोठी औद्योगिक केंद्र एकमेकांना थेट जोडली जाणार आहेत. या राज्यांमधला व्यापार आणि मालाची वाहतूक प्रचंड वेगवान होणार आहे. हा खरंच एक महाप्रकल्प आहे, जो देशाच्या आर्थिक विकासात खूप मोठी भूमिका बजावणार आहे. ठीक आहे, हा मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पाचा भाग आहे. पण आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी याचा नक्की काय आणि कसा फायदा होणार आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर आता पुन्हा महाराष्ट्रावर फोकस करूया आणि ह्या मोठ्या कॉरिडॉरचा जो भाग आपल्या राज्यातून जातोय, त्याचे डिटेल्स पाहूया. याला ग्रीनफील्ड हायवे असं म्हणतात. आता ग्रीनफील्ड म्हणजे नेमकं काय? तर हा पूर्णपणे एका नवीन मार्गावर, नवीन जागेवर बांधला जाणारा रस्ता आहे. म्हणजे सध्याचा रस्ता रुंद करण्याऐवजी एक संपूर्ण नवी आखणी केली जाते. यामुळे काय होतं की सध्याची शहरं, गावं, वस्त्या या सगळ्यांना टाळून हा मार्ग जातो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कमीत कमी अडथळे आणि त्यामुळे मिळणारा जास्तीत जास्त वेग. म्हणूनच प्रवासाचा वेळ इतका नाट्यमयरित्या कमी होतोय. आता ह्या प्रकल्पाची काही मुख्य वैशिष्ट्ये बघूया. महाराष्ट्रात याची एकूण लांबी आहे 374 किलोमीटर. आणि याचा अंदाजे खर्च किती आहे? तर तब्बल 19,142 कोटी रुपये. म्हणजे जवळपास 20,000 कोटी. हा एक 6 लेन एक्सप्रेसवे असेल, त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या ट्रॅफिकचाही विचार केलेला आहे. इथे गाड्या ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने धावू शकतील. आणि हा प्रकल्प BOT म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या मॉडेलवर विकसित केला जाईल. हा महामार्ग आपल्या महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख जिल्ह्यांमधून जाणार आहे. नाशिक, अहमदनगर, ज्याला आता आपण अहिल्यानगर म्हणतो, आणि सोलापूर. हे 3ही जिल्हे शेती, उद्योग आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत.
हा महामार्ग या जिल्ह्यांच्या विकासाला एक नवी दिशा देईल. आणि याचा आवाका किती मोठा आहे याचा अंदाज यावरून येतो की यासाठी जवळपास 70 गावांमधनं भूसंपादन केलं जाणार आहे. पण या प्रकल्पाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हा फक्त एक रस्ता नाहीये. या रस्त्यामुळे जो चौफेर विकास होणार आहे तो त्याचा खरा उद्देश आहे. आता आपण बघूया की हा महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेवर, शेतीवर, उद्योगांवर आणि सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसा परिणाम करेल. याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या शेतकरी आणि उद्योगांना होणार आहे. विचार करा, नाशिकचा नाशवंत शेतमाल जसं की द्राक्ष आणि कांदा आता खूप कमी वेळात थेट चेन्नई पोर्टपर्यंत पोचेल. वेळ कमी लागल्यामुळे माल खराब होण्याचं प्रमाण कमी होईल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. अहमदनगरची साखर आणि दूध दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये नवीन मार्केटमध्ये पोचेल. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला निर्यातीसाठी पोर्टची कनेक्टिव्हिटी मिळेल. इतकंच नाही तर जालना आणि संभाजीनगरमधल्या औद्योगिक पट्ट्यांनाही याचा अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होईल. हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा देणारा प्रकल्प आहे. आर्थिक विकासासोबतच या महामार्गामुळे एक मोठी आध्यात्मिक जोडणी सुद्धा होणार आहे. हा मार्ग अक्षरशः एका तीर्थक्षेत्र कॉरिडॉरसारखा काम करेल. भाविक नाशिक त्र्यंबकेश्वरपासून प्रवास सुरू करून अगदी सहजपणे शिर्डी आणि शनिशिंगणापूरला जाऊ शकतील. तिथून पुढे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर आणि मग थेट अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. एवढंच नाही तर दक्षिणेकडील तिरुपतीला जाण्याचा मार्गही आता खूप सोपा आणि वेगवान होणार आहे. आणि हा हायवे एकटा काम नाही करणार, तो इतर मोठ्या महामार्गांच्या जाळ्याशी जोडला जाणार आहे. सिन्नरजवळ तो समृद्धी महामार्गाला जोडला जाईल, ज्यामुळे नागपूर किंवा विदर्भातून येणारा ट्रॅफिक थेट दक्षिणेकडे जाऊ शकेल. सोबतच तो दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, मुंबई-आग्रा महामार्ग आणि भविष्यातल्या पुणे-नाशिक महामार्गालाही जोडला जाईल. यामुळे एक असं महाजाळं तयार होईल जे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला एकमेकांची अखंडपणे जोड. पण एक मिनिट, एवढा मोठा प्रकल्प उभा राहतोय तर मग पर्यावरणाचं काय? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचा विचार झाला आहे का? तर या प्रकल्पात अंदाजे 14,000 झाडं बाधित होण्याची शक्यता आहे. पण त्या बदल्यात त्याच्या 10 पट जास्त म्हणजे जवळपास 1,40,000 नवीन झाडं लावण्याचं वचन देण्यात आलं आहे. तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक एका झाडामागे 10 नवीन झाडं लावण्याचा हा संकल्प पर्यावरणाबद्दलची जबाबदारी दाखवतो. आणि फक्त वृक्षारोपणच नाही तर इतरही अनेक उपाय केले जात आहेत. वन्यजीवांच्या मार्गात अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी अंडरपास बांधले जातील. रस्त्याच्या मार्गातले सध्याचे पाण्याचे स्रोत आणि जैवविविधता जपली जाईल. पाणी साठवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी तलाव तयार केले जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शक्य तिथे जंगलांना टाळून रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. आता आपण समारोपाकडे येतोय. या सगळ्याचा अर्थ काय? या प्रकल्पाचा वारसा काय असेल? महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टीत याचं स्थान काय असेल? बघा, काही वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडलं. मुंबई आणि नागपूर जवळ आले. आता हा कॉरिडॉर राज्याच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडतोय. हा खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचा पुढचा टप्पा आहे, जो राज्याला उभं आणि आडवं दोन्ही बाजूने जोडेल आणि एकात्मिक विकासाचा मार्ग मोकळा करेल. तर मग हा महामार्ग महाराष्ट्रासाठी एक नवी जीवनरेखा ठरेल की फक्त अजून एक रस्ता? समृद्धी महामार्गानंतर हा प्रकल्प महाराष्ट्राचा पुढचा गेम चेंजर बनेल का? याचं उत्तर ते येणारा काळच देईल. पण याची क्षमता प्रचंड आहे हे मात्र नक्की.